नमस्कार. आज आपल्याला बांधकाम कामगार या योजनेविषयी थोडी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. विषय असा आहे की बांधकाम कामगारात ऑनलाईन करताना भरपूर लोकांची फ्रॉड होऊ लागलेली आहे. एजंटमार्फत भरपूर लोक बांधकाम कामगाराचं ऑनलाईन करू लागलेले आहे, पण यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जात नाही. ऑनलाईन सेंटर काही दाम घेत असतील त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता, पण अशा एजंटमार्फत तुम्ही ऑनलाईन करू नका. त्यामुळे आता एक मीडियामध्ये गोष्ट भरपूर व्हायरल झालेली आहे की बांधकाम कामगारमध्ये जे भांडी वाटपाचा कार्यक्रम होतो तो भरपूर लोकांचा ऑलरेडी भांडी घेतलेत असं दाखवायला लागलेलं आहे, पण शक्यतो त्या व्यक्तीने त्याचा लाभ घेतलेला नाही, तरी देखील त्यांनी भांडी उचलली असं दाखवलेलं आहे. असे कित्येक लोक आहेत त्यांचं असं दाखवलं. हे कारण फक्त एजंटमार्फत व्हायला लागलेलं आहे. एजंट लोक भांडीचं एकदम कोटा उचलतात व ज्या लोकांचे त्यांनी पैसे घेतले त्या लोकांना ते भांडे वितरित करून देतात. त्यामुळं सरासर यामध्ये मोठा फ्रॉड होऊ लागलेला आहे आणि असं पद्धत तयार झाली आहे की कोणीही बांधकाम कामगाराचं ऑनलाईन करायला लागलेलं आहे. जो व्यक्ती बांधकाम कामगार नाहीच तो देखील या योजनेचा लाभ घ्यायला लागलेला आहे, जो त्या क्रायटेरियामध्ये बसतच नाही. ॲक्च्युली जे भांडे किंवा बांधकाम कामगाराची वस्तू ह्या बांधकाम कामगाराला मिळायच्या ऐवजी हे जो व्यक्ती त्यात नाही त्या व्यक्तीचा मोठ्या प्रमाणात यात समावेश आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. बांधकाम विभाग पूर्ण बांधकाम कामगाराचं पूर्ण फ्रॉड होत चाललेलं आहे. ओरिजिनल जे बांधकाम कामगार आहेत अजून त्यांना लाभ नाहीत. 60 ते 70% लोक बांधकाम कामगार आहेत त्यांना अजूनचा लाभ नाही, पण जो व्यक्ती बांधकाम कधी त्यांनी जीवनात त्याच्या बांधकाम कधी केलेलं नाही तो व्यक्ती याचा लाभ घेत आहे. हे असं व्हायला लागलेलं आहे. ते फक्त कारण कसं की ते ऑनलाईन करण्याचं कारण त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप भेटावी, त्यांचे मुलं शिक्षण घेत आहेत, त्या मुलांना स्कॉलरशिपचा लाभ होतो यासाठी त्याचा वापर होत आहे. त्यामुळे बोगस ठेकेदार यांची सही घेणे, ग्रामसेवक यांची देखील सही त्याच्यावर असते. मग यावर कुठंतरी एक चाप बसणं गरजेचं आहे व लोकांना ज्या गरजू व्यक्तींना या गोष्टीचा लाभ व्हायचा आहे त्या लोकांना लाभ मिळणं गरजेचं आहे. त्यामुळं यावर लवकरात लवकर सरकारने पण ॲक्शन घेतली पाहिजे व लोकांनाही ज्या गरजू व्यक्तींना आहे त्या लोकांना याचा लाभ झाला पाहिजे, याकडे महत्त्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे आज बांधकाम कामगार हा विषय मोठा होत चाललेला आहे. प्रत्येक गावामध्ये 20 ते 30 लोक बांधकाम कामगार असू शकतात, आहेत, पण अख्खं गावच बांधकाम कामगार झालेलं आहे. असं होऊ शकत नाही. मग याच्यावर एक ठेकेदार 1000 माणसं बांधकाम कामगारावर सह्या देतो. मग इतकी लोक त्याच्यावर बांधकाम कामगारात आहेत, मग त्यांनी ITR रिटर्न भरला पाहिजे ना. मग याच्याकडे कसं लक्ष नाही. पण नाही, तसं मुळात होत नाही. हे सगळं फ्रॉड होत चाललेलं आहे. लोकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण ज्याला गरज आहे त्याला भांडीसुद्धा मिळत नाहीत आणि ज्याला गरज नाही त्या लोकांनी त्या गोष्टीचा लाभ घेत चाललेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर निर्णय होईल, पण जनतेमार्फत पण याचा उठाव झाला पाहिजे व गरजू व्यक्तींना याचा लाभ झाला पाहिजे. धन्यवाद.